नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शाळा बंद असल्या तरी तुमचे शिक्षण चालू राहावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हाला घरी बसून दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. मुलांनो, आज आपण विज्ञान व तंत्रज्ञानमधील एक नवीन पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे. आज आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञानमध्ये 11वा पाठ, तो म्हणजे प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट याची माहिती घेणार आहोत. प्रकाश म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती ते निसर्ग सौंदर्य जे आहे, आपल्या विश्वातील सुंदर सुंदर गोष्टी, उडणारी फुलपाखरं, रंगीबेरंगी फुले, पळणारे पक्षी, प्राणी, धावणारे पक्षी, हे जे तुम्हाला जे निसर्ग सौंदर्य दिसत आहे आपल्या डोळ्याने, रात्रीच्या वेळी दिसणारे चंद्र, दिवसा दिसणारा हा सूर्य, चमचमणारे तारे, हे सर्व दृश्य आपल्याला कोणामुळे दिसतं? तर प्रकाशाच्या अस्तित्वामुळे दिसतं. प्रकाश ही काय आहे? प्रकाश ही आपल्या सभोवतालच्या सर्व घटनांसंबंधी माहिती पुरवणारा असा एक संदेशवाहक आहे. हा लहान मुलगा दाखवला आहे, होमवर्क आहे, त्याला कसा दिसणार आहे वहीवर लिहिलेला? तर सूर्यामुळे मिळणारा तो प्रकाश जो आहे, तो प्रकाश त्याच्या वहीवर पडला की त्यामुळे ती अक्षरं त्याला डोळ्याला दिसणार आहे. म्हणजे कोणतीही घटना आपल्या सभोवतालची जी आपल्याला दिसते ती प्रकाशामुळे दिसते. प्रकाश ही दृष्टीची संवेदना निर्माण करणारे, आपल्या डोळ्याला जी दृष्टी आहे ती संवेदना निर्माण करणारी ही विद्युत चुंबकीय प्रारणं आहेत की जे सूर्यापासून येत आहेत आणि आपल्या पृथ्वीपर्यंत येत आहेत. आणि ह्या विद्युत चुंबकीय प्रारणांमुळे आपल्याला सर्व वस्तू दिसतात. आता आपल्याला सर्व वस्तू का दिसतात? तुम्हाला माहिती आहे, रात्रीच्या वेळेला तुम्ही एखाद्या तळ्याकाठी वगैरे गेलात आणि चंद्रबिंब असेल तर ते चंद्रबिंब तुम्हाला पाण्यात दिसतं, ह्या चित्रात दाखवल्याप्रमाणे, बरोबर ना? मग हे काय आहे चंद्रबिंब? म्हणजे पाण्यात दिसणारा खरा चंद्र आहे का? नाही, तर ते परावर्तित झालेलं चंद्राचं प्रतिबिंब आहे. रिफ्लेक्ट झालेलं, परावर्तित झालेलं म्हणजे रिफ्लेक्ट झालेलं हे प्रतिबिंब आहे. तर हे रिफ्लेक्शन म्हणजेच परावर्तन. म्हणजे काय होतं या ठिकाणी? परावर्तन म्हणजे की एखाद्या पृष्ठभागावर, सपाट पृष्ठभागावर प्रकाश किरण पडले. आता पाणी आहे ना, पाणी हे पण एक चकचकीत पृष्ठभागच झाला, वाहतं पाणी, की ते प्रकाश किरण उलट मार्गाने परत जातात. आणि त्यामुळे ज्या उलट मार्गाने परत जातात त्यावेळेला आपल्याला ती किरणं, त्या वस्तूची आपल्याला काय दिसतं आहे? प्रतिबिंब या ठिकाणी पाण्यामध्ये दिसत आहे. तर ह्या परावर्तनासंबंधी आपण माहिती घेणार आहोत. प्रकाशाचे परावर्तन म्हणजे काय? मग आता तुम्ही हे चित्र पाहिलं की आताच तुम्हाला म्हटलं की दृष्टीची संवेदना निर्माण करणारे ही चुंबकीय प्रारणं आहेत ना. ही प्रारणं, तर ह्या मुलीला हे झाड का दिसेल? मग अशी पण तुम्हाला मी उदाहरण दिलं होतं होमवर्क वहीवरचा. का दिसतो? तर सूर्याकडनं येणारी जी चुंबकीय प्रारणं जी आहेत ती या वस्तूवर पडतात आणि या वस्तूवरून ती रिफ्लेक्ट होतात, म्हणजे परत जातात. मग ती काही त्याच मार्गाने परत जातात किंवा उलट्या मार्गाने परत जातात, बरोबर ना? परत म्हणजे मागे जातात आणि मागे जाऊन जेव्हा ते आपल्या डोळ्यापर्यंत येतात तेव्हा ती आपल्याला वस्तू दिसते. अंधारात बघा आपल्याला दिसत नाही. रात्रीच्या वेळी समजा लाईट गेली अचानक, ते आपल्या समोर असलेली वस्तूसुद्धा आपल्याला दिसत नाही. का? कारण त्या वस्तूवर प्रकाश पडत नाही आहे आणि त्या वस्तूवर प्रकाश पडत नाही आहे, त्यामुळे त्या वस्तूपासून किरण निघत नाही आहेत आपल्या डोळ्यापर्यंत पोचणारे, म्हणून ती वस्तू आपल्याला अंधारात दिसत नाही. म्हणजे आपण अंध नाही आहोत, त्या सूर्यापासून येणारे किंवा कोणत्याही दुसरे जे सोर्स ऑफ लाईट असेल त्यापासून येणारे किरणच येत नाही आहेत की जे आपल्या डोळ्यापर्यंत जात नाही आहेत, बरोबर ना? आणि म्हणून आपल्याला वस्तू दिसतात. पण आपण एखादे टॉर्च मारली एखाद्या आरशावर तर टॉर्चचे किरणसुद्धा परत जातात आणि आपल्याला ते किरण दिसतात. म्हणजे प्रकाश स्रोतापासून वस्तूवर पडणारी जी
प्रकाश किरणे आहेत ती वस्तूच्या पृष्ठभागापासून परत फिरतात, उलट मार्गाने परत फिरतात. तर याला म्हणतात प्रकाशाचे परावर्तन, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि त्यामुळे मग ही रिफ्लेक्ट झालेली किरणं जेव्हा आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला समोरची वस्तू दिसते. म्हणजे आपल्याला विश्वातल्या सर्व वस्तू का दिसतात डोळस व्यक्तींना, तर त्यांच्यावर प्रकाश किरण पडतात आणि ते प्रकाश किरण रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यापर्यंत येतात, म्हणून त्या वस्तू आपल्याला दिसतात. आता हे जे परावर्तन दोन प्रकारचं असतं, आपण हे शिकलेलो आहोत मागील इयत्तामध्ये. गुळगुळीत पृष्ठभागावरून जेव्हा परावर्तन होतं, म्हणजे गुळगुळीत पृष्ठभाग असा आहे, जसा हा इथे मी आरशाचा पृष्ठभाग दाखवलेला आहे. तर जे किरण जे आलेले आहेत बघा तिन्ही, ते अगदी बरोबर समांतर मार्गाने जातात. त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला असेल जर जो पृष्ठभाग जो आहे गुळगुळीत, तर वस्तूची जी परावर्तित प्रतिमा व्यवस्थित दिसते. परंतु जर खडबडीत पृष्ठभाग असेल तर काय होतं, ते जे परावर्तन आहे खडबडीत पृष्ठभागावर होणारं त्याला अनियमित परावर्तन म्हणतात. बघा अशा प्रकारचा चटई आहे, समजा एखादा खडबडीत पुठ्ठा आहे, तर त्यावर काय होतं, जे किरण आपाती किरण जे आहेत, येणारे किरण समांतर आहेत, परंतु जे परावर्तित होणारे किरण बघा ते समांतर नाही आहेत. आलेले किरण आहेत लाल रंगाचे आणि गेलेले किरण आहेत निळ्या रंगाचे, ते एकही किरण समांतर नाही आहे. त्यामुळे आपल्याला वस्तूची व्यवस्थित प्रतिमा दिसणार नाही आहे. तर आता हे जे आपण पाहिलं की परावर्तन होतं, परावर्तन व्हायला काय आवश्यक आहे, आरसा. प्रकाशाचं परावर्तन होण्यासाठी आपल्याला एखादा चकचकीत पृष्ठभाग आवश्यक आहे. जसं मगाशी पाण्यामध्ये तुम्हाला चंद्राचं प्रतिबिंब दिसतं. का दिसलं, कारण पाणी हा एक पृष्ठभाग आहे ज्यावरून परावर्तन झालं चंद्राचं आणि म्हणून तुम्हाला प्रतिमा दिसली. तर परावर्तन होण्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे एक चकचकीत पृष्ठभाग ज्यावरून तुम्हाला प्रकाशाचं परावर्तन होईल. आणि तो चकचकीत पृष्ठभाग म्हणजे आरसा. चकचकीत पृष्ठभाग काय करतो, प्रकाश रिटर्न पाठवतो, रिफ्लेक्ट करतो. तो प्रकाश शोषून कमी घेतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त प्रकाशाचं काय होतं, त्यावरून प्रतिमा जास्तीत जास्त पृष्ठभागाली जो किरण जे आहे त्यांचं परावर्तन होतं. कळलं ना. विज्ञानाच्या भाषेमध्ये जर एखादा पृष्ठभाग प्रकाशाचे परावर्तन करून प्रतिमा तयार करत असेल तर तशा पृष्ठभागाला आरसा असे म्हणतात. हे बघा, जो पृष्ठभाग प्रकाशाचं काय करतो, परावर्तन करतो आणि प्रतिमा तयार करतो त्याला आरसा असे म्हणतात. आरसा हा एक प्रकारचा परावर्तनशील पृष्ठभाग आहे. आपण आपल्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या प्रकारचे आरसे वापरतो, बरोबर नाही. बघा अशा प्रकारे आरशामध्ये प्रतिमा दिसते. तर वेगवेगळ्या प्रकारचे आरसे जे आपण वापरतो, तर पहिला आरसा कोणी तयार केला, जर्मन शास्त्रज्ञ जस्टस वॉन लिबी यांनी एका काचेचा तुकडा घेतला असा. हा बघा, हा दाखवले त्याने पहिला आरसा, आणि त्याला मागून एक चांदीचा लेप दिला आणि त्याने एक आरसा तयार केला. म्हणजे नुसती साधी काचेचा तुकडा आणि त्याला मागून चांदीचा लेप दिला, म्हणजे एक पृष्ठभाग त्याने काय केला, त्याने चांदीचा लेप दिला आणि जो उरलेला पृष्ठभाग समोरचा आहे तो परावर्तक केला, बरोबर ना. याला रजत काच परावर्तक असे म्हणतात. चांदीचा लेप दिलेला असल्यामुळे रजत काच परावर्तक असे म्हणतात. दैनंदिन जीवनामध्ये अनेक ठिकाणी आपण सपाट आरसे वापरतो पहा. त्यामुळे आरशांचे दोन प्रकार आहेत, सपाट आरसे आणि गोली आरसे. आपण जे रेग्युलर जे वापरतो सपाट आरसे असतात, आणि गोली आरसे तुम्हाला चित्र बघून लक्षात येतच असेल. गोली आरसे तुम्हाला कुठे पाहायला मिळतात, ते गाडीमध्ये बघा ड्रायव्हरच्या राईट साईडला लेफ्ट साईडला जे आरसे असतात ते गोली आरसे असतात, किंवा भिंग जे आहे त्याला लेन्स म्हणतो ना आपण, त्यालासुद्धा तशा प्रकारचे ते भिंग आहे. आणि गोली आरसे तुम्हाला त्याचे सलूनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील गोली आरसे. बघा ह्या ठिकाणी काय दाखवल्या चित्रामध्ये, की कोणताही आरसा असो, गोली असू दे की सपाट असू दे, की मागील बाजूला तर असा ॲल्युमिनियमचा किंवा चांदीचा परावर्तक लेप दिलेला असतो, आणि त्यामुळे त्याची जी बाजू आहे ती मागील बाजू लेप दिल्यामुळे पुढची जी बाजू आहे ती परावर्तक पृष्ठभागाची ही बाजू अपारदर्शक करण्यासाठी पृष्ठभागास संरक्षक म्हणून धातूचा परावर्तक लेप जो आहे तो दिला जातो, आणि त्या लेपावर लेड ऑक्साईडसारखा पुन्हा लेप दिला जातो. या ठिकाणी हे आरसे आहेत आणि हा लेप दिला आहे बघा, म्हणजे हा पृष्ठभाग अपरावर्तक केला जातो आणि त्यामुळे हा लेप दिल्यामुळे पुढचा पृष्ठभाग परावर्तक बनतो.
ह्या गोलीय आरशामध्ये पण बघा हे जे दाखवले ते मागील बाजूला दिलेले लेप आहेत आणि त्यामुळे जो पुढचा जो पृष्ठभाग आहे तो बनतो परावर्तक. तर आपण सपाट आरशाची आता काही माहिती घेऊया. मग या चित्रामध्ये मी तुम्हाला एक सपाट आरसा दाखवलेला आहे. ही आहे काच, दिसते तुम्हाला निळ्या रंगाची जी आहे ती काच आहे आणि त्याचा मागचा जो भाग आहे काचेचा हा ॲक्च्युअल मिरर दाखवले मी आणि मागचा जो भाग आहे तो असा चांदीचा लेप देऊन काय केलेला असतो, अपरावर्तक केलेला असतो. बरोबर ना, त्या ठिकाणाहून परावर्तन होणार नाही. बरोबर, हा जो मागील पृष्ठभाग अशा प्रकारे लेप दिल्यामुळे पुढील पृष्ठभाग जो आहे तो परावर्तक बनतो. हा ॲक्च्युअल मिरर आहे, पण त्या सायंटिफिक सिम्बॉल बाजूला आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा वहीमध्ये रेखाकृती काढायची असेल आरशाची ती कशी काढायची, तर हा जो मागील पृष्ठभाग जो आहे ना मी लेप दिलेला दाखवला आहे, 3 रिफ्लेक्टिव्ह सरफेस जो आहे हा रिफ्लेक्टिव्ह सरफेस हा आहे आणि हा लेप दिलेला पृष्ठभाग जो आहे तो अशा तिरप्या रेषाने दाखवला जातो. कशाने दाखवला जातो? तिरप्या रेषाने. ऑपेक साईड, ऑपेक म्हणजे मागची साईड. हा रिफ्लेक्टिव्ह सरफेस कुठला? हा आहे रिफ्लेक्टिव्ह सरफेस, म्हणजे ज्यावरून परावर्तन होतं. म्हणजे सायंटिफिक सिम्बॉल आरशाचं नेहमी असं काढायचं असतं, जी परावर्तनाची बाजू एका सरळ रेषेने दाखवायची आणि जिथून लेप दिलेला असतो ती बाजू अशी तिरप्या रेषाने दाखवायची असते. पहा या ठिकाणी दाखवलं आहे. रिफ्लेक्टिंग सरफेस पुढचा आहे पॉलिश्डवाला आणि मागचा कोटिंग सिल्वर्ड सरफेस, लाल रंगाचा जो आहे तो मागचा कोटिंग केलेला सरफेस आहे. आता परावर्तनाचे आपण नियम मागील इयत्तामध्ये शिकलो आहोत. पुन्हा त्यांची उजळणी करूया. कसं होतं सपाट आरशामधून परावर्तन? हा आता मी आरसा दाखवला बघा, कोटिंग केलेला सरफेस मी तिरप्या रेषाने दाखवलेला आहे. ठीक आहे. आणि यामध्ये आता परावर्तन नियमामध्ये काही घटक आहेत. ही जी मी उभी काढली रेषा तिला लंब रेषा, तिला स्तंभिका म्हणतात. स्तंभिकेवर येणारा जो किरण आहे म्हणजे आपल्या स्रोतापासून किंवा सूर्यापासून किंवा कोणत्या जे स्रोत कोणताही असेल ट्यूबलाईट वगैरे त्यापासून येणारा जो किरण आहे त्याला आपाती किरण असे म्हणतात. आणि बरोबर स्तंभिकेवर तो ज्या ठिकाणी किरण पडला आहे, स्तंभिका लंब आहे, तिथून त्याचं पुन्हा काय होतं, जे परावर्तन होतं पुढील म्हणजे त्याच माध्यमामध्ये आणि परावर्तन झालेला जो किरण आहे त्याला म्हणतात परावर्तित किरण. ठीक आहे. आता स्तंभिका आणि हे आपाती किरण यांनी हे जे कोन केलेले आहे ते कोनांना आपाती कोन आणि हा परावर्तित कोन असे म्हणतात. आपतन कोन आणि परावर्तन कोन. ठीक आहे. आता बाळांनो, हे जे दोन कोन आहेत आपतन कोन आणि परावर्तन कोन दोन्ही समान मापाचे असतात. दोन्ही कोन काय असतात? समान असतात. आता हे आपण तिन्ही नियम जे चित्राच्या साहाय्याने आपण पाहिले इथे आपण शब्दात लिहूया. आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका ह्या एकाच प्रतलात असतात. बरोबर, म्हणजे आरशाच्या वरच्या बाजूला म्हणजे एक प्रतल झालं ना, एकाच प्रतलात असतात. आपाती किरण आणि परावर्तित किरण कसे असतात? मध्ये स्तंभिका, स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला असतात. ठीक आहे. आणि आपतन कोन आणि परावर्तन कोन दोन्ही समान मापाचे असतात. हे आपण परावर्तनाच्या नियमांची थोडीशी उजळणी केली, हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. आता पाहूया आपण पुढचा भाग, सपाट आरशामध्ये प्रतिमा. पहा इथे आपण जेव्हा सपाट आरशासमोर उभं राहतो तेव्हा आपली प्रतिमा कशी दिसते हे तुम्हाला माहिती आहे. हा इथे आरसा आहे, या आरशासमोर ही व्यक्ती उभी राहिलेली आहे. इथे या व्यक्तीची प्रतिमा मिळालेली आहे. आता ही प्रतिमा कशी होते, कशी निर्माण होते तिची आपण माहिती घेणार आहोत. बघा, तुम्हाला माहिती आहे 2 प्रकारचे स्रोत असतात ज्यापासून प्रकाश निघतो, असे स्रोत तेही आपण मागील इयत्तेत शिकलेलो आहोत. बिंदू स्रोत आणि विस्तारित स्रोत. बिंदू स्रोत म्हणजे एक पॉईंट या ठिकाणी दाखवले बघा, एका पॉईंटमधून जेव्हा प्रकाश निघतो तेव्हा हा प्रकाश जो आहे किंवा त्यापासून निघणारे किरण हे सर्व दिशांना पसरतात. हे किरण सर्व बिंदूच्या सर्व बाजूकडून हे किरण निघतात. बरोबर ना. मग त्यातले जे किरण आहेत ते किरण काय होतात? आरशावर पडतात आणि मग ते किरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यापर्यंत काय होतात? पोचतात. आणि परावर्तनामुळे हे किरण आरशाच्या मागे बघा आरशावर पडवून आपल्याला ती वस्तू दिसते ना, डोळ्यापर्यंत येताना म्हणून आपल्याला प्रतिमा दिसते. मग कशी दिसते? तर परावर्तनामुळे जे किरण आरशामधून निघाले ते ज्या बिंदूपासून आपल्याला आल्यासारखे भासतात आरशाच्या मागून, तर त्या ठिकाणी त्या वस्तूची प्रतिमा तयार होते. कोणताही स्रोत, बिंदू स्रोत असो किंवा विस्तारित स्रोत असो, तर जिथून ते किरण आल्यासारखे भासतात
त्या बिंदूवर वस्तूची प्रतिमा मिळते. आता बिंदू स्रोतातून प्रतिमा कशी काय मिळेल तर पाहूया आपण या दुसऱ्या चित्रामध्ये की एक वस्तू आहे, बिंदू स्रोत आहे, त्यापासून आलेले हे किरण आहेत वस्तूवर पडलेले. त्यापैकी जे लंबरूप किरण आहेत, ह्या चित्रात मी मगाच्या चित्रात तुम्हाला दाखवलं की अनेक किरण चारी बाजूने किरण निघतात, त्यातले मी हे फक्त लंबरूप किरण म्हणजे सरळ आलेले, तिरपे नाही, सरळ आलेले किरण दाखवलेत. बघा बघा, हा निळा आहे आलेला किरण, बरोबर, हा आरशावर पडला. आता लंबरूप किरण काय होणार, तुम्ही नियमामध्ये पाहिलं, तिरपा आलेला किरण स्तंभिकेशी लंब असून बरोबर समान कोन करून काय होतो, परावर्तित होतो. पण जो सरळ बरोबर स्तंभिकेवरच पडला आहे, ही स्तंभिका आहे ना, ही चॉकलेटी रेषा दिसते, तर तो काय होणार, तो त्याच मार्गाने परत जाणार, बरोबर ना. आणि हा परत गेलेला आहे परावर्तित किरण. पहा, आपाती किरण हा आहे आलेला किरण आणि तो परत त्याच मार्गाने जाणार आहे, तर हा परावर्तित किरण आहे. पुन्हा हा आपाती किरण आणि हा परावर्तित किरण, म्हणजे लंबरूप पडणारे किरण जे आहे ते लंबरूपातच परत जातात, म्हणजे परावर्तित होतात स्तंभिकेवरूनच. ठीक आहे. मग तिरप्या किरणांचं काय होतं हे पाहूया आपण आकृती तिरप्या किरणांसाठी. ठीक आहे. आता तिरपे किरण म्हणजे काय, आता बघा ही वस्तू आहे ए, तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे ही ए, ही या ठिकाणी वस्तू आहे. आता ह्या वस्तूपासून दोन प्रकारचे किरण निघत आहेत. हा एक लाल जो आहे तो तिरपा किरण आहे, बघा दोन दाखवलेत मी, मग अशी लंबरूप दाखवलं होता, तो हा एक लंबरूप किरण, हा बघा. ठीक आहे. आणि हा आहे तिरपा किरण. तर हा तिरपा किरण त्याचं परावर्तन होऊन असं जाणार आणि ह्या डोळ्याने येथे जी व्यक्ती पाहते आहे त्या व्यक्तीला इथे काय दिसणार आहे, आरशावर त्याला प्रतिमा दिसणार आहे, बरोबर, त्याला प्रतिमा इथे दिसते. मग ही प्रतिमा कशी काय मिळाली, तर हे जे दोन किरण आहेत, म्हणजे किरण हा ए पासून डी पर्यंत हा जो लाल किरण आहे ना, तो किरण व्यक्तीला डोळ्यात ज्या ठिकाणी वस्तू दिसते तो आपण पुढे वाढवला, हा बघा आरशाच्या मागे वाढवला. तर आरशाच्या मागे वाढवता प्रत्यक्ष येतो का, नाही ना, म्हणजे अशी कल्पना केली आहे की हा मी आरशाच्या मागे वाढवला. त्याचप्रमाणे मी कुठला वाढवला, हा परावर्तित झालेला हा जो किरण आहे, बरोबर ना, तो किरण तो सुद्धा मी त्या बाजूला वाढवला. बघा हा बाजूला इथे हा वाढवला, हा परावर्तित होऊन रिटर्न आला. मग जो गेलेला किरण जो आहे तो सुद्धा मी वाढवला. दोन्ही वाढवून कोणत्या बिंदूत मिळाले, बघा ए डॅश ह्या बिंदूत मिळाले, बरोबर ना. म्हणजे ए डॅश या ठिकाणी ए ह्या वस्तूची, हा जो बिंदू स्रोत आहे, मी बिंदू घेतला, बिंदू स्रोताची आपल्याला प्रतिमा मिळत आहे. बघा वस्तू इथे होती, त्यामुळे हा माणूस बघतोय इथून, त्याला इथे दिसते, बरोबर, सरळ रेषेमध्ये त्याला इथे प्रतिमा दिसत आहे वस्तूची. लक्षात आलं तुमच्या. मग आता ही प्रतिमा कशी आहे बघा, वस्तूची प्रतिमा कशी आहे बघा. आणखी हा प्रथम महत्त्वाचं, परावर्तित किरण प्रत्यक्ष एकमेकांना मिळाले नाही आहेत, आपण काय केलं त्यांना, म्हणजे असं कल्पना केली आहे की ते ह्या बिंदूत मिळाले आहेत. त्यामुळे ही जी प्रतिमा तुम्हाला जी मिळते आरशामध्ये ती वस्तूची आभासी प्रतिमा असते. म्हणजे आपण आभासी काय केलं आहे, निर्माण केलं आहे, किंवा आपण ते किरण असे वाढवले आहेत प्रतिमा कुठे मिळते हे पाहण्यासाठी. आता हे झालं बिंदू स्रोतातून. आता विस्तारित स्रोतातून कशी प्रतिमा मिळते, विस्तारित स्रोत म्हणजे मोठी वस्तू ना, हे बघा इथे ऑब्जेक्ट, हा आपला तुमचा जो चेसचा गेम असतो त्यातला एक ही सोंगटी आहे आणि ह्या सोंगटीमधून येणारे बघा किरण हे ह्या आरशावर पडलेले आहेत, बरोबर. आरशावर पडून इथून हा व्यक्ती पाहतो आहे, त्याला इथे ती सोंगटीची प्रतिमा दिसत आहे, बरोबर ना. मग कशी झाली प्रतिमा तयार, तर हे ज्या व्यक्तीच्या डोळ्यापर्यंत गेलेले किरण मी ते पुढे वाढवले आहेत, बघा, बरोबर ना. हे दोन किरण या ठिकाणी मिळाले, हे दोन किरण या ठिकाणी, म्हणजे वस्तू जेवढी मोठी आहे त्या वस्तूतून सगळ्या वस्तूवर जेवढे पॉईंट आहेत त्या प्रत्येक पॉईंटमधून किरण निघणार आहेत, कारण हे विस्तारित स्रोत आहे ना. हा स्रोत एवढा आहे, पहा तुम्हाला मी पॉईंट करून दाखवते, हे बघा हा विस्तारित स्रोत म्हणजे स्रोत मोठा आहे, बिंदू नाही आहे, बरोबर ना. त्यामुळे ह्या प्रत्येक पॉईंटमधून किरण निघणार आहे. त्यातला मी कुठले पॉईंट घेतला, मी फक्त वरचा पॉईंट घेतला आणि खालचा पॉईंट घेतला तुम्हाला किरण दाखवण्यासाठी, बरोबर आहे. आणि बरोबर हा वरचा पॉईंट जो आहे त्याचा किरण हा इकडे थांबला आणि हा जो खालचा पॉईंट आहे बघा त्याचे किरण हे इथे थांबले. मग ह्या दरम्यान जेवढे पॉईंट आहेत तेवढ्या सर्व पॉईंट्सची मिळून तुम्हाला त्या वस्तूची ही पूर्ण प्रतिमा मिळालेली आहे. म्हणजे विस्तारित स्रोतामुळे सुद्धा आपल्याला
पूर्ण प्रतिमा जी आहे ती मिळते. आणि ती प्रतिमा आता कशी आहे बघा, प्रतिमेच्या आरशापासूनचं लंबरूप अंतर किती असणार आहे, प्रतिमा जी आहे ते आरशापासून किती आहे, जेवढ्या अंतरावर स्त्रोत आहे तेवढ्याच अंतरावर प्रतिमा पण आहे बघा. एवढ्या अंतरावर इथपर्यंत आहे ना, मग तेवढ्याच अंतरावर प्रतिमा आहे. प्रतिमा काही लांब मिळालेली नाही आहे. ठीक आहे. हे बघा, हे दुसरं उदाहरण दाखवलं आहे. पेन्सिल दाखवलं, पेन दाखवलं आहे. मग पेन जसं तुम्ही ठेवलं आहे ते पेनाचे जेवढे पॉईंट आहेत ते 4 पॉईंट दाखवलेत पहा मी. वरचे टोपणाच्या इथे 3 पॉईंट आणि पेनाच्या पॉईंटकडे 1 पॉईंट दाखवलं आहे. अशा 4ही पॉईंटची मिळून आणि बाकीचे सर्व पॉईंट मिळून अशी प्रतिमा तुम्हाला ह्या पेनाची मिळालेली आहे. हे अजून एक उदाहरण दाखवलं आहे. मेणबत्ती दाखवलं आहे बघा, है ना. मेणबत्ती ही जो ऑब्जेक्ट आहे, हा आरसा आहे. आरशापासून हा आलेले किरण 2 किरण दाखवलेत बघा मी. हा 1 किरण, ठीक आहे, 3 दाखवलेत. लंबरूप किरण पण दाखवले बघा. आणि या खालच्या टोकाचा किरण. ठीक आहे. आता हा जो वरच्या टोकाचा किरण इकडे वाढवला, हा पहा. नंतर खालचा जो मेणबत्तीचा जे बॉटम आहे त्याचा किरण पुढे इकडे वाढवला. ठीक आहे. आणि लंबरूप किरण काय आहे, तो सरळ गेलेला आहे, बरोबर. आणि हे तिन्ही किरण आपण घ्या, 2 किरण घ्या, 1 आणि 2. ज्या बिंदूत मिळाले त्या ठिकाणी त्याला वस्तूची प्रतिमा मिळालेली आहे. आता वस्तूची प्रतिमा कुठे मिळाली आहे, इथे त्याला दिसते आहे. मग ती कुठे दिसते बघा, ते आपण किरण वाढवूया ना, इथे पुढे वाढवूया. 5 नंबर आणि 6 नंबर, 1 2, त्यानंतर ही 3 आणि 4. आणि इथे या वस्तूची प्रतिमा मिळालेली आहे. अशा प्रकारे वस्तूची प्रतिमा केवढी असते, एक आपण मगाशी पाहिलं की तेवढ्याच अंतरावर असते आणि आकाराने स्त्रोता एवढीच असते, मोठी वगैरे असत नाही. तर हेच नियम आपण थोडेसे प्रतिमेचं स्वरूप, प्रतिमा कशी असते, सपाट आरशामध्ये दिसणारी प्रतिमा कशी असते ते ह्या चित्रामध्ये पाहूया. पहा, हा मुलगा ब्रश करतोय, आरशासमोर उभा राहून तेवढाच दिसतोय ना आकाराने, ते तर मोठा लहान वगैरे दिसत नाही आहे, बरोबर ना. त्याचप्रमाणे हा माणूस बघा, जेवढ्या अंतरावर उभा आहे तेवढ्याच अंतरावर त्याची प्रतिमा पण दिसते, इमेज. ठीक आहे. आणखी महत्त्वाचं काय, प्रतिमा आकाराने तेवढ्याच अंतरावर फक्त डाव्या उजव्या बाजूंची अदलाबदल होते, बरोबर ना. आपण इथे उभा आहोत, मग आपला हा समजा हा उजवा हात आहे, हा राईट हँड आहे त्याचा, बरोबर. तो त्याला कसा दिसतो आरशामध्ये, लेफ्ट हँड दिसतो. हा राईट हँड आहे, बरोबर ना, तर त्याला लेफ्ट हँड दिसत आहे. ठीक आहे. तर हे सर्व नियम पाहूया एकत्र. नियम म्हणण्यापेक्षा आपण प्रतिमेचं स्वरूप, की वस्तूच्या प्रतिमेचा आकार जो आहे तो मूळ वस्तू एवढाच असतो. आरशातील प्रतिमेमध्ये मूळ वस्तूच्या डाव्या व उजव्या बाजूंची अदलाबदल होते. वस्तू जितक्या अंतरावर आरशासमोर असते तितक्याच अंतरावर तिची प्रतिमा आरशासमोर काय मागे असल्याचे दिसते. पहा, या ठिकाणी मी किरणाकृतींच्या साहाय्याने प्रतिमा कशी मिळते ते पुन्हा दाखवले. पहा, ही वस्तू आहे, मेणबत्ती आहे. हे बघा, हा पहिला आलेला किरण हा रिटर्न गेला, हा दुसरा आलेला किरण तो रिटर्न गेला, म्हणजे रिफ्लेक्ट झाला. ठीक आहे. हा तिसरा किरण तो रिफ्लेक्ट झाला. आता रिफ्लेक्ट झालेले तिन्ही किरण मी एका बिंदूत मिळवणार आहे. पहा बघा, एका बिंदूत मिळाले. ज्या बिंदूत मिळाले त्या ठिकाणी ही आहे मेणबत्तीची प्रतिमा. म्हणजे हे आत्ता जे आपण नियम पाहिले ते नियम ह्या आकृतीमध्ये सिद्ध होत आहेत. ही मेणबत्तीची प्रतिमा वस्तू एवढीच असते, आरशा मागे असते आणि आभासी असते. महत्त्वाचं का आभासी, कारण हे किरण आपण प्रत्यक्ष मिळवलेले नाही आहेत, कळलं ना. ते आपण मिळवले गेले अशी कल्पना केली आहे, म्हणून लक्षात ठेवा आरशातील प्रतिमा नेहमी आभासी असते. बघा, आणि डाव्या उजव्या बाजूंची जी अदलाबदल होते, बरोबर ना, उलटापालट होते, त्याचा उपयोग काही ठिकाणी होतो. तुम्हाला माहिती आहे ॲम्ब्युलन्स हे अक्षर उलट लिहिलेलं असतं, पाहिलं ना चित्रामध्ये ॲम्ब्युलन्स हे अक्षर. आणि त्यामुळे ॲम्ब्युलन्स हे अक्षर रुग्णवाहिका जी आहे, मागून येणारी रुग्णवाहिका जी आहे, त्या पुढच्या गाडी ड्रायव्हरला दिसली पाहिजे, त्याच्या आरशात पाहून ओळखता यावी म्हणून उलटं लिहिलेले असतात. नंतर त्यामुळे उलटी अक्षरे सुलट होऊन त्याला ॲम्ब्युलन्स हे जे स्पेलिंग आहे ते व्यवस्थित वाचता येतं. पहा, या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल. म्हणजे बाजूंची जी उलटापालट होते डावी उजवी, त्याचा उपयोग अशा काही ठिकाणी होतो. आता समजा आरसे कोनात असतील तर मग किती प्रतिमा मिळते आपण पाहिलं. सपाट आरशामध्ये प्रतिमा दिसते. आता मी 2 इथे आरसे ठेवलेले आहेत कोनात, दिसतं तुम्हाला. लाल ही वस्तू आहे, ते ऑब्जेक्ट आहे, आणि ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आहे, आणि त्या वस्तूच्या 3 प्रतिमा दिसत आहेत. पहा, एक इकडे
आणि एक तिथे बघा, आणि एक तिथे मध्ये सुद्धा एक वस्तू दिसत आहे. मग या किती प्रतिमा तयार होतात त्याचं एक सूत्र आहे बघा इथे. एन म्हणजे प्रतिमांची संख्या. तर 360 अंश वजा ए भागिले ए वजा 1. ए म्हणजे अँगल. तर 2 आरशामध्ये किती अंशाचा कोन ठेवला आहे, त्या कोनाने एकूण 360 अंश बिंदूभोवती जे एकूण जे वर्तुळ म्हणतो ना आपण, त्याभोवती होणारा एकूण कोन 360 अंश असतो. म्हणजे किंवा आपण असं म्हणूया 2 आरसे तुम्ही 360 कोन होईपर्यंत फिरवू शकता. म्हणून 360ला त्या 2 आरशामधील होणाऱ्या कोनाने भागायचं आहे, वजा 1 करायचं आहे. तुम्हाला 2 सपाट आरसे कोनात ठेवले तर होणाऱ्या प्रतिमा किती आहेत ते कळणार आहे. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी पाहूया. 120 समजा कोन असेल, तर 120 कोन असेल तर किती प्रतिमा दिसतील, 2. तर पहा ना, इथे सूत्रामध्ये आपण किमती घालून इथे पाहू शकतो. 360 आहे ना, मग 360 जे आहे 360 भागिले 120 वजा 1. आता 120 आहे ना या ठिकाणी, मग 120 म्हणजे 0 0 गेला, 12 किंवा 12 त्रिक 36, 3 येतं. मग 3 वजा 1 किती आलं बघा, उत्तर 2. अगदी परफेक्ट तुम्ही बरोबर 120 कोन ठेवला, तुम्हाला 2 प्रतिमा दिसणार आहे. 2 आरशामध्ये जर 90 अंशाचा कोन ठेवला, जसं या आकृतीत आहे 90 अंशाचा कोन आहे 2 आरशामध्ये, तर 3 प्रतिमा दिसतात. 60 अंशाचा कोन ठेवला तर 5 प्रतिमा. जसं जसं कोणाचं माप कमी करत तुम्ही चालला आहात, त्या तसं काय होत आहे, प्रतिमांची संख्या वाढत आहे. आणि जर असे समांतर आरसे असतील तर बाळांनो, समांतर आरसे असतील तर एकाच वस्तूचे 2 आरसे समांतर ठेवले आपण, तर एकाच वस्तूच्या अनेक प्रतिमा दिसतात, अगणित प्रतिमा दिसतात. पाया चित्रामध्ये समांतर आरशामध्ये व्यक्ती उभी आहे, फोटो काढायला त्याची किती बघा प्रतिमा त्या व्यक्तीच्या, त्या स्त्रीच्या दिसत आहेत त्या. हां, आणखी एक महत्त्वाचं, आता बघा आपल्या घरामध्ये आरसा असतो, बरोबर ना. तर आपल्याला पूर्ण आपलं चित्र आरशामध्ये दिसलं पाहिजे. मग पूर्ण चित्र आरशामध्ये दिसण्यासाठी आरसा किती असला पाहिजे, तर आरशाची उंची ही साधारण त्या व्यक्तीच्या निम्मी असणे आवश्यक आहे. बघा चित्रात दाखवलं आहे, हे समजा आता व्यक्ती आहे, मग ते आरशाची उंची किती पाहिजे, व्यक्तीची उंची किती आहे त्याच्या निम्मा एवढा आरसा आहे बघा. आणि जर एवढा आरसा असेल तर त्या व्यक्तीची पूर्ण प्रतिमा, भिंतीवरचा आरसा आहे, तर पूर्ण प्रतिमा आरशामध्ये दिसते. तर आज आपण या भागामध्ये सपाट आरसा आणि सपाट आरशामधून होणारे परावर्तन याची माहिती घेतली. या भागात इथेच थांबूया. धन्यवाद. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशन चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा की ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. धन्यवाद.